झी 24 तास एक पाऊल पुढे। आता एक महत्त्वाची बातमी। भारतीय रेल्वे प्रशासनाने कांद्याचा वांदा केल्याची धक्कादायक माहिती समोर येते। रेल्वे प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे उत्तरेत कांदा पोहोचूच शकलेला नाहीये। त्यामुळे उत्तरेतल्या राज्यात कांदा महागलाय। कुंभमेळ्याचं कारण दाखवून रेल्वे वॅगन रोखण्यात आले आहेत। त्यामुळे कांद्याचा पुरवठा होऊच शकलेला नाहीये। त्यातच कांद्याचं उत्पादन आणि आवक कमी झाल्याने कांद्याचे भाव आणखीनच भडकलेत। नाफेडचा रेल्वे जो आहे त्याचा आडमुठेपणा समोर आलेला आहे। त्यामुळे उत्तरेकडे रेल्वेतनं जाणारा जो कांदा आहे तोच पोहोचू शकलेला नाहीये। त्यामुळे आवकही झालेली नाहीये आणि उत्पादनही नाहीये। त्यामुळे उत्तरेमध्ये कांदा जो तो त्याचा रेट किंवा त्याचा भाव जो आहे तो भडकलेला आहे अक्षरशः। त्यामुळे रेल्वेमुळे कांदा महागलाय असंही आपल्याला म्हणावं लागतंय। नाफेड संचालक चांगदेवराव होळकर यांच्याशी आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी बातचीत केली। देशाच्या उत्तर भागामध्ये कांद्याचं शॉर्टेज निर्माण झालंय आणि त्यामुळे कांद्याचे दर चांगलेच भडकलेत। यामुळे राजकारणही तापलंय। मात्र वस्तुस्थिती ही आहे की नाशिकमधून कांद्याची जी आवक आहे ती कमी झाली आहे आणि त्याचबरोबर वॅगन्स नसल्यामुळे हा कांदा परराज्यांमध्ये जायला जी वाहतूक यंत्रणा हवी ती नाहीये आणि त्यामुळे हे दर भडकत आहेत। आपल्यासोबत आहेत नाफेडचे संचालक चांगदेवराव होळकरजी। नेमकी काय वस्तुस्थिती आहे? वॅगन्स या कधीपासून बंद आहेत? वॅगन जवळजवळ 3 महिन्यापासून बंद आहे। 3 आठवड्यापासून सुरुवात बंद आहे। कारण त्यांनी कारण सांगितलं की अलाहाबादमध्ये हे चालू आहे रेल्वेवाल्यांनी, त्यामुळे आम्ही तुम्हाला वॅगन देत नाही। आणि वॅगन देत नाही म्हणल्यावर बाय रोड ट्रान्सपोर्ट डिझेलमुळे इतकं महाग झालेलं आहे की जवळजवळ 5 ते 6 रुपये किलोचं ट्रान्सपोर्ट आहे। तेव्हा त्या राज्यामध्ये माल मिळत नाही आणि आपल्याकडून कमी भावाने मग व्यापारी खरेदी करतात। म्हणजे इथं आज 1400-1500 रुपये रेट आहे शेतकऱ्यांना मिळतात आणि तिथं मात्र 30 रुपये 35 रुपये 40 रुपये किलो कांदे खावे लागतात। हे जर रेल्वेने जर सप्लाय दिला तर तिथेही 25-30 रुपये 25 रुपयाच्या जवळपास कांदा मिळेल आणि इकडे 17-18 रुपये शेतकऱ्यांना भाव मिळतील। एकूणच आपण बघितलं तर कांद्याची आवक ही तुलनेमध्ये सारखीच आहे असं म्हटलं गेलं मागच्या वर्षी आणि यावर्षी, आणि तरीही रेट मात्र भडकलेले आहे। तर काय व्यापारी हे सगळं घडवून आणतायत असे पण आरोप होतात? नाही, आरोप होतात कारण खर्च खूप वाढलेत। ट्रान्सपोर्टमध्ये तिथं पॅकिंग मटेरियलला चे रेट वाढले, लेबर चार्जेस वाढले आणि ट्रान्सपोर्टचे ट्रकचे भाडे खूप वाढले। त्यामुळे वाढले आणि त्याच्यामुळे परिणाम असा होतो की लोकांना वाटतं की हे व्यापारी हा माल कोणीही स्टॉक करत नाही। हे जे पोळ आणि रांगडा कांदा आहे आणि हा कांदा कोणीही स्टॉक करत नाही। बाजारातून घेतल्यावर दुसऱ्या दिवशी पॅकेजिंग होतं आणि रवाना होतो। तेव्हा ही जी स्टॉक केला जातो आणि हेतुपुरस्कर भाव वाढून दिले जातात, हा म्हणणं एवढं संयुक्तिक वाटत नाही। एकूणच ट्रान्सपोर्टेशन मधल्या काही अडचणी, त्याचबरोबर महागडे होते डिझेल आणि त्याचबरोबर होणारी महागाई, या सगळ्याच याच्यामुळे कांद्याच्या भावावरही परिणाम होतोय आणि त्यामुळे कांदा एकूणच थोडा महागडा सर्वसामान्यांना खावा लागतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी 24 तास, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।